मराठी बोधकथा विसरलेले पत्र. ग्रामीण भागातील एका गावामध्ये हिरवीगार शेतं आणि टेकड्यामध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावामध्ये सरस्वती नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती. ती तिच्या शहाणपणासाठी आणि दयाळू हृदयासाठी ओळखली जात होती. अनेक गावकऱ्यांनी तिचा सल्ला मागितला आणि तिला नेहमी गरजूंसाठी सांत्वन किंवा सल्ला दिला. एके दिवशी पोटमाळा साफ करत असताना सरस्वती एका धुळीने मखलेल्या जुन्या खोडावर अडकली. कुतूहल जागृत झाले आणि तिने ते उघडले आणि फिकट फितीने एकत्र बांधलेल्या पिवळ्या अक्षरांचा स्टॉक सापडला. तिने बंडल काळजीपूर्वक उघडताच एकच पत्र ढिगाऱ्यावरून निसटला आणि जमिनीवर पडला. उत्सुकतेने तिने ते उचलले आणि वाचायला सुरुवात केली. हे पत्र 50 वर्षापूर्वीचे होते आणि तिला उद्देशून होते. तिच्या बालपणाच्या प्रियकर राजीवने लिहिलेले होते. सरस्वतीच्या डोळ्यातून अश्रू तरळले, कारण तिने अनेक दशकांपूर्वी गावात फुललेल्या त्यांच्या निरागस प्रेमाच्या आठवणीला उजाळा दिला. पण राजीवने शहरामध्ये आपली स्वप्ने पाहण्यासाठी गाव सोडून गेला होता आणि तिच्यासाठी परत येण्याचे वचन दिले होते. हे तिला सर्वात आश्चर्यचकित करणारे होते. खेदाने पत्राने सूचित केले की त्याला तिचा प्रतिसाद कधीच मिळाला नाही आणि तो परत आला नाही. भावनांनी भारावून गेलेल्या सरस्वतीने राजीवला शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि तिच्या हृदयात इतके वर्ष ठेवलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी शहराचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. पत्र तिच्या हातात धरून तिने तिचा खरा हेतू उघड न करता एक शहाणा आणि सौम्य आत्मा म्हणून ओळखणाऱ्या गावकऱ्याचा निरोप घेतला. खडतर प्रवासानंतर सरस्वती शेवटी गजबजलेल्या शहरामध्ये आली. अस्ताव्यस्त गल्ल्या आणि उंच इमारती तिच्या ओळखीच्या शांत खेडेगावातील जीवनांपासून खूप दूर होत्या. शहराचा वेग स्केल जबरदस्त होता, पण राजीवला शोधण्याचा तिचा निर्धार होता. फक्त जुने पत्र आणि तिच्या अतूट प्रेमाने सशस्त्र तिने आजूबाजूला विचारले. कदाचित कोणीतरी त्यांचे ऐकले असेल नाव. दिवस, आठवडे, महिन्यात बदलत होते, पण सरस्वतीने हार मानण्यास नकार दिला. तिने असंख्य लोकांशी बोलले, राजीवचा ठाव ठिकाणं शोधण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली. तिच्या शोधाने तिला विविध परिसर आणि अगदी शहरातील काही जुन्या रहिवाशांपर्यंत नेले, या आशेने की त्याला राजीव गेल्या अनेक वर्षांपासून आठवत असेल. तरीही तिचे प्रयत्न व्यर्थच वाटत होते. एक संध्याकाळचा सूर्य मावळत असताना सरस्वतीला आत्मा जवळजवळ तुटला होता. एक मध्ययुगीन माणूस तिच्या जवळ आला आणि तेव्हा तो पार्कच्या बेंचवर बसलेले विचारात हरलेली दिसली. त्यांच्या दयाळू डोळ्याने कळकळ आणि ओळख होती. तुम्ही ठीक आहात ना मॅडम, त्याने चिंतेत विचारले. सरस्वती क्षीणपणे हसली आणि उत्तर दिली, मी खूप पूर्वी हरवलेल्या एका व्यक्तीला शोधत आहे. त्याचं नाव राजीव आहे. आम्ही बालपणीचे प्रियकर होतो आणि तो खूप वर्षापूर्वी शहराला निघून गेला होता. त्या माणसाने डोळे विस्फारले आणि त्यांच्या चेहऱ्यावर अनोळखी एक ओळखीचा फटकाच उमटला. राजीव, ते माझ्या वडिलांचं नाव आहे. काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले, पण मला आठवते की ते त्यांच्या गावाबद्दल आणि त्यांच्या हरवलेल्या प्रेमाबद्दल बोलत होते. या निकालाची भीती वाटल्याने सरस्वतीचे हृदय धस्स झाले. मी बघतो, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद, ती म्हणाली. तिचा आवाज भावनेने थरथरत होता. तो माणूस तिच्या हातातल्या पत्राकडे बघत क्षणभर थांबला. थांबा, तो म्हणाला, मला ते पत्र पाहू द्या. सरस्वतीने संकोच केला, पण पत्र त्याच्या हातात दिले. त्यातील मजकूर वाचतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. हे माझ्या वडिलांचे हस्ताक्षर आहे. तो कुजबजला आणि भावनांनी भारावून गेलेल्या सरस्वतीने तिची कहाणी त्या माणसासोबत शेअर केली, ज्याने स्वतःची ओळख राजीवचा मुलगा अर्जुन अशी केली होती. आपल्या वडिलांना कधीही तिचा प्रतिसाद न मिळाल्याबद्दल त्याने माफी मागितली आणि स्पष्ट केले की राजीवने नेहमी आपल्या हृदयामध्ये एक दीर्घ आशा बाळगली होती की सरस्वती आपली वाट पाहत असेल. अर्जुन आणि सरस्वती यांनी राजीवची आठवण काढण्यात आणि त्यांच्या आयुष्यातील कथा शेअर करण्यास तास घालवले. असे वाटते की सरस्वतीला आपल्या मुलामध्ये राजीवचा एक तुकडा सापडला आहे आणि अर्जुनला सरस्वतीच्या माध्यमातून त्याच्या वडिलांशी जोडले गेले आहे. जसजसे दिवस गेले, अर्जुनने सरस्वतीला आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आमंत्रित केले. त्यांच्या घरामध्ये तिने अनुभवलेले कळकळ आणि प्रेम तिने कधीही अस्तित्वात नसलेली पोकळी भरून काढली. अर्जुनच्या मुलासाठी सरस्वती स्वतःला आजीच्या रूपामध्ये दिसली आणि ते बदलत्या त्यांनी तिच्या आयुष्यात आनंद आणि हशा आणला. राजीववरचं प्रेम तिच्या मनामध्ये कायम असलं तरी तिच्यासाठी आयुष्याची वेगळीच योजना होती, हे तिला जाणवलं. राजीव यांच्याशी जशी अपेक्षा होती तशीच तिला पुढच्या
पिढीचे पालनपोषण करण्यात सात्वन आणि उद्देश मिळाला. विसरलेल्या पत्राने सरस्वतीला हरलेल्या प्रेमाच्या शोधामध्ये शहरात आणले होते, परंतु या पत्राने तिला एक नवीन कुटुंब आणि आपलेपणाची भावना भेट दिली, ज्याला तिला कधीच अंदाज नव्हता की शेवट तिने शोधून काढले की प्रेम हे अनेक रूपे घेऊन येऊ शकतो आणि काही वेळा सर्वात अनपेक्षित मार्ग सर्वात गहन पूर्णतेकडे नेतात. अशाच प्रकारे आजची आपली विसरलेले पत्र ही कथा इथेच संपते. आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.